तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दिल्लीतील साई मंदिरात सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पाहायला मिळतात। तर मंदिराला सुद्धा अगदी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। वर्षाला निरोप देत मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणामध्ये नव्या वर्षाचं जगभरामध्ये स्वागत केले जात आहे। देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये देवाचं दर्शन घेऊन खरं तर नव्या वर्षाची सुरुवात होतीये। मी सध्या लोधी रोड परिसरामधील या साईबाबांच्या मंदिरामध्ये आहे आणि या प्रकारे बघू शकतो आपण फुलांची आकर्षक अशी सजावट जी आहे ती या मंदिरामध्ये केलेली आहे। 2025 या वर्षामध्ये अनेकांनी संकल्प केले होते। 2026 मध्ये देखील नव्या वर्षाचे अनेकांनी संकल्प केलेले आहेत। ते त्यांचे सगळे संकल्प पूर्ण होत हीच टीव्ही9 परिवाराच्या वतीने देखील शुभेच्छा व्यक्त करत असताना नव्या वर्षाच्या टीव्ही9 मराठीच्या परिवाराकडून देखील सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी, नवी दिल्ली। एकूणच नव्या वर्षाची सुरुवात भाविकांनी देवदर्शनानं केली आहे। तुळजाभवानी, पंढरपूर आणि शिर्डीमध्ये सुद्धा भाविकांची गर्दी झाल्याचं चित्र आहे। तसंच पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरुवात अनेकांनी केली आहे। नवीन वर्षाच्या निमित्तानं सर्व भाविकांनी देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात केली आहे। त्यामुळे टीव्ही9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी अगदी घर बसल्या तुळजाभवानीचं दर्शन तुम्ही घेऊ शकताय, विठुरायाचं दर्शन घेऊ शकताय। यासह शिर्डीच्या साईबाबा आणि दगडूशेठ हलवाई गणपती या चारही ठिकाणी भाविकांनी नववर्षाची सुरुवात देवाचं दर्शन घेऊन केली।